हॅलो. रिसेंटली मी खूप छान छान आर्टिकल्स वाचले आणि त्या सगळ्या आर्टिकल्समधलं एक हटके आर्टिकल जे मला वाटलं ते मी आज वाचून दाखवणार आहे. तो आर्टिकलचं नाव आहे अलोन इन द स्पॉटलाइट. ॲज वी वॉक थ्रू लाईफ वी मीट काउंटलेस पीपल हू शेप आवर जर्नी. ऑब्व्हियसली आपल्याला रोज कोणी ना कोणी नवीन लोक भेटतच असतात. आता त्यातली काही लोक खूप ॲम्बिशियस असतात. सो ऑब्व्हियसली वी कॅन सी द चेझिंग सक्सेस इन देअर फायरी आईज. किंवा असं पण असतं काही त्यांच्यापैकी खूप क्युरियस असतात आणि त्याच्यामुळे ते सारखं नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतात. So, such kind of people searching for meaning. Then we meet people who live freely, laughing through life, and others who judge, hurt, or hide behind the masks. So, अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक आपल्याला भेटत असतात. आणि अर्थात एव्हरी पर्सन कॅरीज अ स्टोरी अँड एव्हरी एन्काउंटर लिव्स अ मार्क. पण अजून एक वेगळ्याच प्रकारची लोक ह्या आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला भेटत असतात आणि ती लोक माहितीये कोण आहे? ती लोक आहेत समवन हू चूजेस टू डू एव्हरीथिंग अलोन. नॉट बिकॉज द हेल्प इज अनअवेलेबल, बट एक्सेप्टिंग द हेल्प feels like weakness. Even when surrounded by friends, family, these kind of people carry the load silently, ज्याची खरंच काहीही गरज नसते. वर्किंग हार्डर दॅन रिक्वायर्ड, पुशिंग बियॉन्ड लिमिट्स. आणि हे सगळं का ती लोक करत असतात? तर इट इज जस्ट फॉर बीइंग नोटिस्ड, होपिंग टू फील व्हॅल्यूड. What looks like strength is often rooted in insecurity. So, ही लोक ज्यांना सारखं असं नोटीस व्हायला आवडतं, ॲक्च्युली हे एक प्रकारचं फिअर आहे, एक प्रकारची भीती आहे. मग ही भीती कशाची आहे? सो इट इज अ क्वाइट फिअर ऑफ नॉट बीइंग इनफ. So, all my dear friends, this is a reminder for all of us. Independence is powerful, but connection is a strength too. We don't grow by proving we can suffer alone or do all the things alone. We grow by learning when to stand strong and when to lean on others. So, the true confidence is not about recognition, it's about self-worth. म्हणजे प्रत्येक वेळी कोणाकडनं तरी हेल्प घेणं हा काही वीकनेस नाही आहे. किंवा मी जर कोणाची हेल्प घेतली तर माझं महत्त्व कमी होईल असं जर वाटत असेल तर असं सुद्धा अजिबात नाहीये. सो प्रत्येक वेळी स्वतःचं काम रेकग्नाइज व्हायलाच पाहिजे हे जरुरी नसतं. सो लेट अस स्टॉप मेजरिंग आवर वर्थ बाय हाऊ मच वी कॅन एन्ड्युअर अलोन and start valuing the courage it takes to ask, to trust, and to grow together. Because the strength is in togetherness. Because the strongest people are not those who stand alone, but those who rise together. खरं तर इतका छोटासा लेख आहे, पण आपल्यापैकी अनेक जणांना ही कुठेतरी भीती मनामध्ये त्रास देत असते की मी जर असं केलं नाही तर मग हे होणार नाही किंवा मी रेकग्नाइज होणार नाही, माझं महत्त्व कमी होईल. आणि मग त्यासाठी अशी लोक अननेसेसरीली खूप बर्डन घेतात, स्वतःला वेळ देत नाहीत, स्वतःला स्पेस देत नाहीत. तर नवीन इयरसाठी जर तुम्हाला काही रेझोल्युशन घ्यायचं असेल तर ह्या लोकांनी किंवा आपल्या आजूबाजूला अशी जर काही लोक असतील तर त्यांना हा लेख जरूर सांगा, जरूर पाठवा आणि त्यांना सांगा की न्यू इयरमध्ये बाकी काही रेझोल्युशन घेण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. बीइंग रेकग्निशन, गेटिंग रेकग्निशन इज नॉट एव्हरीथिंग. त्यामुळे छान काम करा, कष्ट घ्या, एफर्ट्स घ्या, पण जेव्हा ग्रो व्हायची वेळ असते तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन ग्रो व्हा.
तर कदाचित तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल, वेगळा कॉन्फिडन्स मिळेल. हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. पुढच्या भागात नवीन काहीतरी घेऊन परत भेटणारच आहोत. तसंच नवीन पॉडकास्ट एपिसोडसुद्धा लवकरच रिलीज होणार आहे. सो बघायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.